UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर चालकाकडून अत्याचार, वानवडी पोलिसांकडून गाडी चालक अटकेत। पुण्यातील घडलेल्या प्रकरणाची माहिती घेऊन दोषींवर कडक कारवाई करणार, अजित पवारांची प्रतिक्रिया। पुण्यातील घटना हादरवून टाकणारी, राज्यात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात नाही, सुषमा अंधारेंची सरकारवर टीका। अल्पवयीन आरोपीचं वय 18 वरून 14 करायला हवं, अल्पवयीन आरोपीच्या वयाबाबत अमित शहांची बोलणार, अजित पवारांची माहिती। आचारसंहितेची घोषणा आणखी लांबणार, आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा दसऱ्यानंतरच होणार, सूत्रांची माहिती। 26 नोव्हेंबरपूर्वी नवी विधानसभा आणावीच लागेल, दसऱ्यापूर्वी जागावाटपाचं चित्र स्पष्ट होईल, संजय राऊतांची माहिती। आचारसंहिता लागण्याआधी मागण्या मान्य करा, अन्यथा फडणवीसांना खूप पश्चाताप होईल, जरांगेंचा इशारा। राजकारण, सत्ताकारण, अर्थकारण शूद्र आहे महामूर्ख, जमात म्हणजे हिंदू जात, गणपती उत्सव, नवरात्रोत्सव इव्हेंट झाले, संभाजी भिडेंच्या वक्तव्यानं नव्या वादाची शक्यता। हिंदूंना शिव्या देणाऱ्या भिडेंवर हिंदूंचे सरकार काय कारवाई करणार, संभाजी भिडेंच्या वक्तव्यानंतर नाना पटोलेंची सरकारवर टीका। विरोध केल्यास शिवसैनिक पूर्ण हिशेब घेतील, ज्या पद्धतीनं भाजप कार्यकर्ते सिल्लोडमध्ये काम करतील त्याच पद्धतीनं शिवसैनिक मराठवाड्यासह राज्यभर काम करतील, अब्दुल सत्तारांचा इशारा। आधी ताकद निर्माण करून आता भाजपकडून सत्तारांविरोधात मोर्चे, भाजपची सहकारी पक्षांना संपवण्याची वृत्ती, भाजप गद्दारांना संपवणार, अंबादास दानवेंची टीका। देवेंद्र भुयार यांचं वक्तव्य चुकीचं, त्यांना कालच समज दिली, भुयार यांना माफी मागण्यासही सांगितलं, अजित पवारांची माहिती। निवडणूकपूर्व योजनांमुळे मोठा आर्थिक बोजा, लाडकी बहीण योजनेमुळे वार्षिक 46,000 कोटींचा भार पडणार, वित्त विभागाकडून अनिश्चित आर्थिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त। राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्कमध्ये वाढ, 100-200 रुपयांऐवजी 500 रुपये मुद्रांक शुल्क मोजावं लागणार। एका हातानं द्या, दुसऱ्या हातानं लुटा, हा सरकारचा धंदा, विजय वडेट्टीवारांची टीका, तर विकासासाठी मुद्रांक शुल्कमध्ये वाढ, अजित पवारांकडून मुद्रांक शुल्क वाढीचं समर्थन। विधानसभेत दारूवाले, मटकावाले, नालायक लोक, आम्ही लायक माणसं पाठवू, लक्ष्मण हाकेंचा सरकारला इशारा। गोरेगावमधील मुंबई बँकेला 3 एकरचा भूखंड देण्याचा निर्णय रद्द, मुंबई बँकेला भूखंड देण्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरेंनी विरोध केला होता। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी, डोक्यात गोळी का मारली, मागील सुनावणीत हायकोर्टाकडून सवाल उपस्थित। विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाचं प्रचारासाठी नवं मशाल गीत, निवडणुकीच्या अनुषंगानं उद्धव ठाकरेंची दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद। महापालिकेकडून शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाला परवानगी, स्थानिक विभाग प्रमुख महेश सावंत यांची माहिती। राहुल गांधी उद्या आणि परवा कोल्हापूर दौऱ्यावर, शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करणार, संविधान सन्मान संमेलनालाही उपस्थित राहणार। नागपुरात न्यूनतम वेतनासाठी आपली बसच्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन, 1000 पेक्षा जास्त कर्मचारी आंदोलनात सहभागी। असोसिएशनमधील निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी मोहम्मद अझरुद्दीन आज ईडी समोर गैरहजर, अझरुद्दीनला ईडी नव्यानं समन्स बजावणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।